नमस्कार. मी ऋषी करत अवघ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आस ज्या गोष्टीकडे लागली होती ती म्हणजे कर्जमाफी योजना. आता महाराष्ट्र शासनामार्फत अखेर या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आणि जाहीर करण्यात आल्यानंतर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, की कोणते शेतकरी पात्र होणार, कोणते शेतकरी अपात्र होणार, प्रोत्साहनपर अनुदान कोणत्या शेतकऱ्यांनी मिळणार, ही समिती काय आहे आणि शेतकरी बांधवांच्या आणखीन कोणत्या मागण्या या ठिकाणी यामध्ये असायला पाहिजे. या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असे अनेक संभ्रम आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी सांगितलंय, की 30 सप्टेंबर 2025च्या अगोदरचे जे थकीत कर्जदार शेतकरी असतील, त्यांना या ठिकाणी कर्जमाफी दिली जाईल आणि ही कर्जमाफी 2 लाखाच्या आतमध्ये असेल, असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता काही शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न आहे, की आमचे जे पीक कर्ज आहेत, ते कोणत्या या बँकेमधून घेतलेत, ती बँक आम्हाला देईल का? तर शेतकरी बंधूंनो, तुमची कोणतीही बँक असू द्या, ती जर तुम्हाला पीक कर्ज देत असेल, तर तुमचं या ठिकाणी पीक कर्ज हे कर्जमाफीमध्ये बसणार आहे. फक्त त्यासाठी 30 सप्टेंबर 2025च्या अगोदरचं तुमचं थकीत कर्ज असणं गरजेचं आहे आणि 2 लाखांच्या आतमध्ये असणं सुद्धा गरजेचं आहे. आता काही शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न आहे, की त्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे. म्हणजे कोणते शेतकरी जे या ठिकाणी फळबाग उत्पादक जे शेतकरी त्यांचं कर्ज सरासरी 2 लाखांपेक्षा जास्त असतात. आता यांना या ठिकाणी या कर्जमाफीमध्ये बसवलं जाईल किंवा नाही, हे ज्यावेळेस आता त्या समितीची शिफारस येईल, त्यामध्ये समितीचे नियम येईल, अटी येईल, त्यानंतरच सांगितलं जाईल. पुन्हा काही महत्त्वाचे प्रश्न म्हणजे ज्यांनी समजा सप्टेंबरमध्ये न भरता ऑक्टोबरमध्ये कर्ज भरलंय, त्यांचं थकीतच कर्ज होतं, पण ऑक्टोबरमध्ये भरलंय, ते शेतकरी बसतील का? हे सुद्धा एक प्रश्न आहे. नंतर बघा, ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे, जे शेतकरी समजा नियमित कर्जदार होते, पण मागील 1-2 वर्षामध्ये त्यांनी भरलं नाही, ते या ठिकाणी बसतील का? अशी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पण तुर्तास तरी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय, ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी कर्ज 2 लाखांपेक्षा आतमध्ये आणि 30 सप्टेंबर 2025च्या अगोदर थकीत आहे, त्या पात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटेल. नंतर बघा दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणारे ₹50,000. समजा जे शेतकरी रेग्युलर कर्ज काढतात, भरतात, त्या शेतकऱ्यांना समजा या ठिकाणी 50,000 प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. जे समजा ₹1,50,000 कर्ज काढलंय आणि ₹1,50,000 कर्ज त्या शेतकऱ्यांनी कसं बसं तरी करून भरलंय. मग त्यांना काय फक्त ₹50,000 प्रोत्साहनपर अनुदान मिळणार का? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तो तो सुद्धा ज्यावेळेस समितीच्या शिफारसी येईल त्यानंतरच आपल्याला समजेल. पण सध्या तरी जे नियमित कर्जदार शेतकरी आहे 2 लाखांपेक्षा आतमध्ये, त्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल. नंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तुमचे शेतकरी नेते असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, यांच्यामार्फत हे जे प्रश्न आहेत ते उठवायला पाहिजे. 2 लाखांपेक्षा ज्या शेतकऱ्यांना जास्त कर्ज आहे, जे नियमित कर्जदार भेटतात त्यांना 50,000 का कमीत कमी 1,00,000पर्यंत तरी या ठिकाणी पाहिजे. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे कोणते शेतकरी पात्र होणार आहे, कोणते शेतकरी अपात्र होणार, ही केव्हा मिळतील? साधारण 2 एप्रिल ते 7-8 एप्रिलच्या दरम्यान या समितीच्या शिफारस येईल. त्यानंतरच शेतकरी बंधूंनो या ठिकाणी समजेल, की ॲक्चुअल कोणता शेतकरी पात्र केलाय, कोणता शेतकरी अपात्र केलाय, त्याच्या तारखा काय दिलेल्या आहे. सध्या तुर्तास तरी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं 30 सप्टेंबर 2000 पूर्वीचे 2 लाखांच्या आतमध्ये आणि थकीत कर्जदार असतील, एवढं सांगितलं. आता यानंतर समितीच्या शिफारसी येईल आणि त्यानंतर ही कर्जमाफीची योजना साधारण जून-जुलैमध्ये या ठिकाणी लागू होईल. यामध्ये जर काही नवीन अपडेट आल्या तर त्यामध्ये आपण नक्कीच व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.